बीड शहरातील पंढरीनगर भागातील चिमुकल्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा अशीच धक्कादायक घटना घडली आहे। शहरातील गुरुकुल शाळेजवळ घराबाहेर खेळत असलेल्या 8 वर्षांच्या स्वराज रवींद्र डरपे या बालकावर 2 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला। या हल्ल्यात कुत्र्यांनी त्याच्या उजव्या पायाचा लचका तोडल्याने तो गंभीर जखमी झालाय। घटनेनंतर स्वराज याला तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। बीड शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट कमालीचा वाढला असून वृद्ध, महिला आणि विशेषतः लहान मुलांना हे कुत्रे लक्ष्य करत आहेत। महिन्याभरात लागोपाठ दुसरी घटना घडल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। पालिका उपाययोजना कधी करणार असा प्रश्न विचारला जात आहे। एवढ्या गंभीर घटना वारंवार घडत असतानाही बीड नगरपालिका प्रशासन हे मात्र ढीम आणि गप्पच असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करून कडक कारवाई करावी अशी मागणी स्वराजचे पालक राजेंद्र डरपे यांच्या वतीने करण्यात आली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।